एका कॉलेजला गेलो कागणे सर कवितेच्या कार्यक्रमाला. एक पोरगा आला वरती उठून, म्हणजे सर मला बी कविता ऐकवायची आहे म्हणे. म्हटलं काय ऐकवायचं आहे? पण तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे, जिला सांगायचं आहे तिला ते बरोबर कळेल म्हणे. म्हटलं काय सांगायचं आहे? पण तुम्ही टेन्शन घेऊ नका म्हणे. अरे म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं कॉलेज आहे, तुमचं माईक आहे, तुमचं स्टेज आहे, बोल बाबा. ते बोलायला उभं राहिलं आणि घोळक्याकडे हात करून म्हणतंय, किती घेतली वचनं आपण, किती घेतल्या आना भाका ग, किती घेतली वचनं आपण, किती घेतल्या आना भाका ग, तुझ्याशिवाय प्रिय माझी कुठेही नाही शाखा ग. बरं तेवढं म्हटल्यानंतर ती पोरगी आली वरती उठून. ती म्हटली सर हा मलाच बोललाय म्हणे. म्हटलं तुला कसं काय माहिती? हा मलाच बोललाय म्हणे, याला उत्तर द्यायचंय म्हणे, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. अरे म्हटलं मी कशाला टेन्शन घेऊ, तुमचं माईक आहे, तुमचं कॉलेज आहे, बोल बाई. ती बोलायला उभं राहिली आणि त्याच्याकडे हात करून म्हणते, नको फसवूस मला असे, नको मारूस खोट्या बाता रे, तुझ्यासारखे किती झुलवले असेच येता जाता रे. म्हटलं काय काय कोणाला काय सुचत? आवाज येत नाही म्हणतायत. आवाज येतो, येत आहे? हा नाही, आता कसं आहे, तुमचा आवाज एवढा आहे की थोडा आवाज येईल, पण तुम्ही व्यवस्थित ऐकताय सगळे. म्हणून काय कधी कोणाला काय सुचेल, तुमच्यामधले अनेकाला सुचेल. हे पोरगा आलं म्हणे माझाच मित्र, आता आम्हाला भेटतात म्हणे, मी पण कविता केली. म्हटलं काय कविता केली आहे? काही नाही म्हणे, एकदम भारी कविता केली, तुम्ही एवढी कविता करता, महाराष्ट्रभर फिरता, आमची कविता ऐकून घ्या म्हणे 2 ओळीची. तर म्हटलं काय केली? एकदम भारी ओळी लिहिल्यात म्हणे, 2च ओळी लिहिल्या. म्हटलं काय लिहिलंय? म्हणे मी प्रेम केलं हळूहळू. पण त्याच्यानंतर काय झालं? म्हणजे त्याच्यानंतर एकच ओळी लिहिली आणि लिहिलंच नाही म्हणे. म्हटलं काय लिहिलं? नाही लिहिल्याची हिंमतच झाली नाही म्हणे. म्हटलं काय? म्हणे मी प्रेम केलं हळूहळू आणि तिच्या बापान मारलं पळू पळू. मग त्याच्यानंतर लिहिल्याची हिंमतच झाली नाही म्हणे. आता अशा पद्धतीने लिहिल्यावर काय होणार आहे? पण तुम्ही ऐकताय, छान ऐकताय, दाद देताय आणि खरंच छान पद्धतीचा कार्यक्रम जमून आणलेला आहे. जमून आणता येणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो. आता आम्ही म्हणजे कांगणे सरांना दाद दिली पाहिजे. वाढदिवस पण आहे, कवी संमेलन पण आहे, सगळ्या महापुरुषांचा फोटो आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो कांगणे सर की आता एवढ्या विद्यार्थ्यांसमोर बोलायचं काय, कॉन्फिडन्स लो होण्याची शक्यता आहे. पण म्हटलं आपण पण कवी आहे, भुरट्या सरट्या लोकांचा कॉन्फिडन्स आजकाल वाढत चाललेला आहे. म्हणून आपण आपला कॉन्फिडन्स कशाला कमी होऊ द्यायचा, बरोबर आहे का नाही? माझ्या एका मित्राची प्रियशी त्याला म्हणते, तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेल. तू माझ्याशी लग्न कर, मी तुझ्या घराला डायरेक्ट स्वर्ग बनवेल. आई शपथ सांगतो, तिला बनवता वरण भात पण येत नाही. पण तुम्ही कॉन्फिडन्स बघा केवढा आहे. हा कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. म्हणून छान पद्धतीनं तुम्ही हा कार्यक्रम जमून आणला, ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आणि कसं आहे, आत्ताच अविनाश भारतीने उल्लेख केला, मी मीडियात काम केलेला माणूस आहे, म्हणून पहिल्यांदा ज्यांनी आपल्याला बोलवलं त्यांचे आभार मानले पाहिजे. नाही तर बऱ्याचदा काय होतं, कार्यक्रम होतो, सगळं संपन्न होतं, आपण आभार मानणं विसरून जातो. ते आभार मानणं फार महत्त्वाचे. म्हणून कांगणे सरांचे मनापासून आभार की त्यांनी या ठिकाणी आपल्याला बोलवलं. मीडियात काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो, मीडियामध्ये एक बातमी चालली, मी जेव्हा ABP माझाला होतो, बातमी चालली. बातमी काय चालली? टीव्हीवरती बातमी आली, त्या ऐश्वर्या बच्चनला आणि अभिषेक बच्चनला पोरगी झाली आराध्या, बरोबर आहे की नाही? टीव्हीवरती बातमी चालली, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले, अमिताभ बच्चन आजोबा झाले. मला प्रश्न पडला, अभिषेक बच्चनचं काय? ज्याचं त्याचं श्रेय त्याला दिलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणून कांगणे सरांचे मनापासून आभार की त्यांनी हा कार्यक्रम ठेवला आणि या चांगल्या पद्धतीनं. म्हणून तुमची साथ सगळ्यांची महत्त्वाची आहे की पुरी धरा भी साथ दे तो और बात है, पूरी धरा भी साथ दे तो और बात है, तू जरा भी साथ दे तो और बात है, और चलने को तो एक पांव पे भी चल रहे हैं लोग, पर दूसरा भी साथ दे तो और बात है. म्हणून सगळ्यांची साथ महत्त्वाची आहे. मला अविनाश म्हटला प्रेमावरती 2 ओळी ऐकवा. म्हटलं 2च ओळी ऐकवतो, त्याच्यानंतर फारसं लिहायची गरजच नाही. 2च ओळी ऐकवल्या. तुमची दाद महत्त्वाची. 2 ओळी बघा. तिच्या मागे नका लागू, माझी आहे ती. 2च ओळी, प्रेमाचा विषय संपून टाकले. 2च ओळी. तिच्या मागे नका लागू, माझी आहे ती, माझे विचारून झाले, राजी आहे ती. 2च ओळी, विषय संपला. राजी आहे आणि माझी आहे, संपला विषय, बरोबर आहे की नाही? यानंतर खूप छान पद्धतीने तुम्ही दाद देताय म्हणून एक महत्त्वाची रचना तुमच्या समोर ठेवतो. खरं तर तरुणांनी बोललं पाहिजे, तरुणांसाठी बोललं पाहिजे. आणि सध्या काय चॉकलेटचं फॅड आपल्याकडे आलेलं आहे.
सगळेजण चॉकलेट वाटत फिरताय. चॉकलेट देऊन जनतेलाही पाडली आहे भुरळ. चॉकलेट देऊन जनतेलाही पाडली आहे भुरळ. न्याय मागायला जावं तर तरुण ठरतो झुरळ. चॉकलेट देऊन जनतेलाही पाडली आहे भुरळ. न्याय मागायला जावं तर तरुण ठरतो झुरळ. प्रदेशामागून प्रदेश जिंकत तुम्ही नुसते मोजत बसताय सीट. लक्ष एक देश एक निवडणूक, पण एक परीक्षा होत नाही नीट. विद्यार्थ्यांसाठी बोललं पाहिजे. मला भाषण आठवतंय कांगणे सरांचं विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संभाजीनगरच्या. एवढं प्रेम काय विद्यार्थ्यांचं? कारण की विद्यार्थ्यांसाठी मैदानात येऊन लढणारे शिक्षक फार कमी आहेत. त्यामध्ये एक नाव विठ्ठल कांगणे सरांचं आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांना शुभेच्छा देताना आपण एवढं म्हटलं पाहिजे कि ये कतरा होके भी तूफान से जंग लेता है, इसका बचना समंदर की जिम्मेदारी है. ये कतरा होके भी तूफान से जंग लेता है, इसका बचना समंदर की जिम्मेदारी है. दुआ करो सलामत रहे इसकी हिम्मत. ये एक चिराग कई आंधियों पे भारी है. ये एक चिराग कई आंधियों पे भारी है. आणि या परिसरात आल्यानंतर मला अविनाश जी कविता ऐकवण्यासाठी त्यांना सांगितलं, ती रचना तुमच्या समोर सादर करतो. तुम्ही सगळे विद्यार्थी आहात. सगळ्या प्रकारच्या कविता या ठिकाणी होणार आहे. प्रेम कविता होणार आहे, सामाजिक कविता होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच लगेच प्रेमाला हात घालण्यापेक्षा एक महत्वाची रचना की या परिसरामध्ये आल्यानंतर शिक्षकाचं महत्त्व काय आहे हे सांगण्यासाठी एक रचना तुम्हाला तुमच्या समोर सादर करतो. आशा आहे की तुम्हाला ती आवडेल. जरा गूढ कविता आहे, नीट लक्षपूर्वक ऐका. सुंदर छोट्या कांगणे सरांसाठी कविता मी समर्पित करतो. गोरगरीब विद्यार्थी सगळे आहे आणि मी नेहमी म्हणतो की आजचा दिवस हा खरं तर या विद्यार्थ्यांचा नाही आहे, कारण यांचा उद्या दिवस असणार आहे. की ज्यावेळेस हे अधिकारी होतील, मोठ्या पदावरती जातील, त्यावेळेस त्यांचा दिवस असेल. आजचा दिवस हा त्या प्राचार्याचा, त्या प्राध्यापकाचा दिवस आहे की ज्याला हे सगळे विद्यार्थी घडवायचे आहे. म्हणून त्यांच्यासाठी रचना की सुंदर छोट्या एका साध्या घरात. सुंदर छोट्या एका साध्या घरात एक चोर घुसला ठेवून चोरी मनात. घुसलो आहे आता इथे तर पुष्कळ काही घेऊन जाईन. विचार करू लागला चोर की भिंती तेवढ्या ठेवून जाईन. पण दिसतंय कुठं काय त्याला, पुस्तकेच नुसती भरलेली. भिंतीवरती नजर टाकली तर अक्षरच नुसती गिरलेली. कुठे दागिन्यांचा ऐवज नव्हता मिळत. अंधार डोक्यात झाला, दिवा नव्हता जळत. सर्व तपासून पाहिलं तरी कुठेच काही मिळेना. अखेर थकला चोरतो, त्याला काही कळेना. तेवढ्याच जागा झाला मालक त्या घराचा. कांगणे सर, तेवढ्याच जागा झाला मालक त्या घराचा. दिसला त्याला चेहरा हातबल आलेल्या चोराचा. मग जवळ जाऊन चोराच्या तो मालक त्याला म्हणाला की प्रख्यात शिक्षक आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. की प्रख्यात शिक्षक आहे मी, विद्या हेच आभूषण घराला. अरे पुस्तकाचा आहे ठेवा, पैशाची इथे बरकत नाही. घेऊन गेलास ती पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. घेऊन गेलास ती पुस्तके सारी तरी माझी हरकत नाही. शेवटी ज्ञान कुणासही वाटणे हेच माझे काम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा, तिथेच माझा राम आहे. ज्ञानातच वसतो देव माझा, तिथेच माझा राम आहे. दागिने घ्यायला आला त्यापेक्षा पुस्तक मोठे. पुस्तकेच माझी संपत्ती, बाकी माझ्या करता खोटे. थोडा बहुत तरी लक्षात घ्या, शिक्षकाचा परिणाम काय असतो. थोडा बहुत तरी परिणाम चोरावर त्याचा झाला. होता अस्सल चोरच तो, शेवटी पुस्तक चोरून आला. होता अस्सल चोरच तो, शेवटी पुस्तक चोरून आला. आणि मग हे कशासाठी चालू आहे सगळं. एक पुस्तक चोरी झालेले जेव्हा विद्वानाने पाहिले, जेव्हा शिक्षकाने पाहिले, लक्षात आले त्याच्या हे नक्की चोराने चोरले. आणि आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावे वाटले. आपल्या विद्येचे त्याला मग कौतुक करावे वाटले. म्हणाला अरे 100 येवो चोर असे हे दुकान मी त्यासाठीच थाटले. हे 100 येवो चोर असे हे दुकान मी त्यासाठीच थाटले. मला वाटतं ही अकॅडमी त्यासाठी आहे आणि त्यामुळे असे शिक्षक येणं गरजेचं आहे. खूप खूप शुभेच्छा कांगणे सरांना देतो आणि तुमची रजा घेतो. धन्यवाद.